Those are basic exercises. Then I just नमस्कार and welcome back to a brand new vlog. मी डॉक्टर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. जात आहे मी ड्युटीला. पेशंट अटेंड करायचे आहेत. सोबतच त्या घरी काम आहे, तर तेही काम बघते जमतं का आता तिकडे जायला. आणि आज वेदर असं माहिती पडलेलं आहे की आज पाऊस पडणार आहे, तर अकॉर्डिंगली मला लवकर घरी यायचा प्लॅन आहे. तर लेट्स सी कसं होतं, कळवतेच मी तुम्हाला. पेंटर आले होते पण वॉल काही सुकली नव्हती, म्हणून मी त्यांना परत पाठवलं. मी म्हटलं तुम्ही जा, आता वॉल सुकल्यावरच या. रेस्ट ऑफ द डे मी पेशंट अटेंड केले आणि अशी संध्याकाळ झाली आणि आता जात आहे मी घरी. मी आले घरी आणि करते आता चहा घेऊन झाल्यावरती सुरू केले मी माझे घरातले रूटीनचे कामं. आणि हे कामं सर्वांना करावेच लागतात, वेदर तुम्ही एखादी डॉक्टर आहात, पोलीस इन्स्पेक्टर आहात किंवा एखादी हाऊसवाईफ आहेत. हे सगळे कामं एका बाईला करावेच लागतात, एका मॅरिड बाईला करावेच लागतात. तर हे माझे आणि साहेबांचे कपडे मी जे धुते मी इथेच वाढवते रूममध्ये, कारण इथे जागा जरा कमी आहे, बॅल्कनीज नाही आहेत जसे त्या घरी होते. तर या घरी आल्यापासून तरी मी मेड्स लावलेल्या नाही आहेत आणि शक्यतो सगळे कामं मीच करते, कारण ती जी सोसायटी होती जरा ती वेगळी होती. सोसायटी म्हणजे कॉम्प्लेक्स, ती जरा वेगळी होती, ही जरा वेगळी आहे. इथे ते मेड्स मिळणं जरा मुश्किल आहे, त्या टाईपचे मेड्स मिळणं जरा मुश्किल आहे. त्यामुळे मी इथे ट्राय करते स्वतःच सगळे कामं करावे. आणि आय डोंट नो, पण मला इथे आल्यापासून हे सगळ्या कामांमध्ये इंटरेस्ट पण वाटतो. असंच इंटरेस्ट मला त्या घरी कधी नाही वाटला. मी खूप रेअरली करायची हे सगळे कामं तिथे, जसेच मी इथे हे कामं रेग्युलर बेसिसवर करते आणि तरी मला काही वाटत नाही आहे. मे बी हे घर जरा लहान आहे, ॲडजस्ट करण्यात अरेंज करण्यात जरा इझी जात असेल मला, आय डोंट नो, बट गुड ना. तर आज डोक्यात आलं करूया गुलाबजामुन, कारण साहेब सारखे म्हणत असतात की काहीतरी गोड पदार्थ कर, आणि डिनर नंतर नेहमी मागतात काही गोड आहे का. तर करायला घेतले मी हे गुलाबजामुन. सोबतच साईडला लावलं आहे कुकर, याच्यामध्ये डाळ शिजत आहे वरण करण्यासाठी. याच्यात काढलेले आहे, याला मी डब बनवणार आहे. सोबतच पाक बनवायला मी घेणार आहे मधुर शुगर 2 वाटी या वाटीने घेणार आहे. झाला आता डब तयार. याच्याने छोटे छोटे बॉल्स बनवणार आणि चाशणी पण इथे रेडी होतच आहे. ही माझी लास्ट टाईमची चाशणी उरलेली मी थोडीशी त्याच्यात मिक्स केलेली आहे. लास्ट टाईमची म्हणजे कालच संपले ते गुलाबजामुन, तर मी त्याच भांड्यामध्ये पुन्हा बनवायला ठेवली आहे. हातात थोडं तेल लावून घ्यायचं, त्याआधी हात स्वच्छही धुवून घ्यायचे आणि बॉल्स बनवायचे. मी बनवते छोटे छोटे बॉल्स. पुन्हा छोटा इज ओके फॉर मी, याच्याहीपेक्षा छोटा, कारण ते फुगून अजून मोठे होतात. तर अजून एवढा पार्ट मी काढला. हे बॉल्स झालेत आता रेडी आणि 40 बनणार होते, पण हे मला वाटतं 43-45 बनलेले आहेत, कारण मी एकदम टिंगू बनवलेले आहेत. मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि हळूहळू हे गुलाबजामुनचे बॉल्स टाकायचे आहेत आणि आपल्याला इमिजिएटली त्यांना फिरवत राहायचं आहे, कारण ते इमिजिएटली फ्राय व्हायला स्टार्ट करतात. आणि ॲज पर युअर चॉईस तुम्ही त्याला लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन किंवा कधी तर मी बघितलेत कोणी तर एकदम ब्लॅकच्या जवळही फ्राय करतात. तर ते इट इज अगेन ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला जितकं फ्राय करायचं तितकं फ्राय करायचं आणि त्याला इमिजिएटली झाऱ्याने काढून जसे ते फ्राय होतात त्यांना तुम्हाला चाचणीमध्ये ते टाकायचे आहेत. अगेन मी एक गोष्ट इथे शूट करायला विसरली, ते आहे जेव्हा मी दुबईला गेलेले तेव्हा मी ग्लोबल विलेज इथे फिरायला गेले होते. तिकडे वेगवेगळ्या देशांचे स्टॉल्स होते, आपल्या इंडियाचाही होता, तसंच अफगाणिस्तानचा स्टॉल होता. आणि तिथून मी रियल सॅफरन केशर घेतलं होतं आणि जरा ते महाग झालं होतं, पण ते एकदम रियल होतं आणि ते माझ्याकडे अजूनही आहे. तर मी ते फर्स्ट टाईम या गुलाबजामुनला ॲज अ गार्निशिंग म्हणून यूज केलं होतं आणि त्याचं इतका छान अरोमा आला होता, आय टेल यू. आणि याच्यासोबतच मी इलायची पावडरही ॲट दी एंड स्प्रिंकल केली होती.
तर आपले हे टिंगू गुलाबजामुन फ्राय करतानाच जरा जास्तच डबल फुगलेले आहेत. आता हे पाकात गेल्यावरती याहून डबल फुगणार आणि म्हणूनच मी त्यांचा साईज एकदम छोटा छोटा सिलेक्ट केला होता. आणि मला तरी हे अजून थोडेसे एक शेड ब्राऊन हवे आहेत आणि 2 मिनटं शिजवल्यावरती ते आता कंप्लीट होणारच. आणि हे उरलेले गुलाबजामुन आहेत जे सेकंड सेटमध्ये फ्राय होणार. तर दिस इज इट. हाच कलर मला हवा होता कारण की आमच्या घरी हाच कलर आवडेल. तर डिरेक्टली मी हे फर्स्ट सेट टाकलेलं आहे पाकामध्ये आणि असेच मी सगळे गुलाबजामुन खाली झालेले सेट ते फर्स्ट सेट आहेत आणि वरती सेकंड सेट आहे. बस पाक मला इतकाच हवा आहे. खायचे आता फटाफट आज लंचमध्ये संपणार. त्याच प्रकारे वरचे मग खाली सेट होणार म्हणून मी जास्त असं सगळे गुलाबजामुन बुडतील असं पाक मी तयार नाही केला. आणि हा माझा मसाल्याचा क्यूटसा डब्बा आहे. याच्यात हे सगळे पदार्थ आहेत जे मला रोज लागतात. मी हे रोज वापरते आणि अजून थोडेसे पॅकेटमध्ये पण आहेत ते मी रबर बँड बांधून ठेवते. सर्वात बेसिकवाले मसाले मी या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. तर हे झालं आहे माझं वरण रेडी. आणि मला लसणाची फोडणी खूप आवडते वरण करताना. आणि सोबत मी साईडला राईस लावलेला आहे ते आता होतच आहे. आणि हे आपले डन टू डन गुलाबजामुन रेडी आहेत जे लंचमध्ये आणि 2 दिवसातच हे आमच्या घरी संपणार. सकाळी मी बॉईल केला होता मक्का लंचसाठी नाश्त्यासाठी. ते मी आता डिनरला खाणार. तर अशा प्रकारे माझा सगळा स्वयंपाक झाला आणि मी आता आवरत आहे पसारा. हा सगळ्यात मेन टास्क मला वाटतो. आणि विचार करता मला हा काम करताना मला इतकं लेट होतं की म्हणजे स्वयंपाक होऊन जाईल पण हे काम मला सुचत नाही की हे वस्तू कुठे ठेवायची कुठे आणि धुवायची आणि कोणत्या साईडला ठेवायची कचरा कुठे टाकायचा. हे मला जरा फास्टमध्ये जमत नाही. ह्याच्यामध्ये मला थोडा टाईम लागतो. प्रत्येकाच्या हॅबिट्स वेगवेगळ्या असतात तसेच माझीही एक हॅबिट. पण स्वयंपाक झाल्यावरती ओटा इमिजिएटली आवरला तोच भरा. तर मग हा राईस रेडी आहे आणि हे आपलं मगाशी केलेलं वरण. आणि आज मी जरा वेगळी भेंडी केली होती. ज्या भेंडीला मी उभे अशी कट केले होते आणि मसाले टाकून बेसन टाकून फ्राय केलं होतं जरा वेगळं म्हणून. आणि हे मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. टिल वी मीट इन टू द नेक्स्ट व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. गुड बाय. डू नॉट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब.